नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनेलवर, जिथे आपल्याला मिळते भारतीय संस्कृतीची समृद्ध माहिती। आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा विषय, धनाचे देव कुबेर यांना कसे प्रसन्न करावे। कुबेर म्हणजे कोण, त्यांचं आपल्याला काय देणं घेणं आहे आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी काय करावं लागतं, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत। कुबेर हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पूजनीय आणि प्रभावशाली देवता आहेत। त्यांना यक्षराज, धनाधिपती आणि लोकपाल या नावांनी ओळखलं जातं। ते उत्तर दिशेचे रक्षक आहेत आणि त्यांचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे, जिथे भगवान शंकर सुद्धा वास करतात। कुबेर यांचा उल्लेख अनेक पुराणांत येतो, विशेषतः स्कंद पुराण, पद्म पुराण आणि रामायणातही त्यांचा उल्लेख आहे। त्यांचा चेहरा थोडासा स्थूल, गालांवर हास्य आणि सोने चांदीने भरलेली झोळी अशा स्वरूपात त्यांची कल्पना केली जाते। काही कथा सांगतात की ते पूर्वी राक्षस वर्गातून होते, पण तपश्चर्येमुळे त्यांनी देवत्व प्राप्त केले। कुबेर देवतेची महिमा। कुबेर हे संपत्तीचे रक्षक आहेत। ते नुसतेच धन देत नाहीत, तर योग्य मार्गाने मिळवलेलं धन दीर्घकाळ टिकून राहावं, त्याचा योग्य विनियोग व्हावा यासाठीही कुबेर कृपा करतात। त्यांच्या पूजनामुळे घरात स्थिर लक्ष्मी टिकते, अचानक येणारे खर्च कमी होतात, व्यवसायात वाढ होते, घरात आनंद व भरभराट होते। कुबेर देवतेला कसे प्रसन्न करावे? योग्य दिवस: धनत्रयोदशी, दिवाळीत, शुक्रवार, गुरुवार, अक्षय तृतीया, पौर्णिमा, श्रावण महिन्यातील कोणताही शुभ दिवस। कुबेर पूजन कसे करावे? 1. पूजा स्थळ निवडा, उत्तर दिशा किंवा ईशान्य कोपरा सर्वोत्तम। 2. कुबेर देवतेची मूर्ती किंवा फोटो ठेवा। 3. वस्त्र अर्पण, पिवळ किंवा लाल कपड। 4. फूल-फळ अर्पण, कमळ, गुलाब, बेलपत्र, पेरू, केळी। 5. नैवेद्य: खीर, साखरपारे, शिरा, सुकामेवा। 6. धूप, दीप आणि कर्पूर आरती। 7. मंत्र जप: 11, 21 किंवा 108 वेळा मंत्र जप करावा। श्री कुबेर मंत्र: ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपते धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा। हा मंत्र रोज सकाळी 108 वेळा जपल्यास कुबेर देव प्रसन्न होतात असं शास्त्र सांगतं। जप करताना मन शुद्ध ठेवणं फार महत्त्वाचं आहे। कुबेर यंत्राचे महत्त्व: कुबेर यंत्र हे एक विशेष यंत्र आहे जे उत्तर दिशेला तिजोरी, लॉकर किंवा दाराजवळ ठेवले जाते। यंत्रावर कुबेराच्या मंत्रांचा प्रभाव असतो आणि धनवर्षे सुरू होतात असं मानलं जातं। यंत्र चांदी किंवा तांब्याचं असावं, गंगाजल किंवा दुधाने शुद्ध करून। मंत्र उच्चारून स्थापनेनंतर रोज एक अगरबत्ती दाखवावी। कुबेर कृपा मिळवण्यासाठी 9 खास उपाय: 1. उत्तर दिशेला तिजोरी ठेवा। 2. कुबेर यंत्राच्या समोर रोज एक दिवा लावा। 3. पुस्तक, विद्या किंवा ज्ञानवृद्धीवर पैसा खर्च करा। 4. गरजूंना अन्नदान करा। 5. लक्ष्मी आणि कुबेर पूजन दिवाळीत करा। 6. संध्याकाळी दररोज घरात घंटा वाजवा। 7. फसवणूक करून मिळवलेलं धन त्यागा। 8. कुबेर मंत्र नियमित पद्धतीने जपा। 9. शिव आणि लक्ष्मीची पूजा नियमित करा। कुबेर व लक्ष्मी अद्भुत संयोग। दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन केल्यास धनद्वारे खुलतात। लक्ष्मी म्हणजे सौंदर्य, समृद्धी, तर कुबेर हे त्या समृद्धीचे रक्षक आहेत। या दोघांची पूजा केल्यास धन लाभ होतो, खर्चावर संयम येतो, घरात शांतता व समाधान राहते। घरात कुबेराची कृपा राहावी यासाठी काय टाळावं? उत्तर दिशेला बाथरूम, झोपण्याची खोली नको। तिजोरीत रिकामेपणा किंवा घाण ठेवू नका। चोरीचे किंवा अनैतिक मार्गाने मिळवलेले धन नको। पूजा करताना मन विचलित किंवा लोभी असू नये। कुबेर देव केवळ संपत्ती देत नाहीत, तर ती योग्य पद्धतीने वापरण्याचं भानही देतात। त्यामुळे कुबेर कृपेची अपेक्षा असेल तर कर्म शुद्ध असायला हवं। मेहनत, श्रद्धा आणि सात्विक जीवन हेच खरे धन मिळवण्याचे साधन आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा। तुमच्या घरात कुबेर महाराजांची कृपा सदैव राहो अशी शुभेच्छा। भेटूया पुढील रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोवर जय कुबेर महाराज आणि जय श्री लक्ष्मी।